नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, नुकतीच काही महिन्यापूर्वी नागपूर महानगरपालिकेची जाहिरात आली होती. त्या संदर्भात त्या जागा भरल्या होत्या. मला वाटतं 170च्या आसपास त्या काही जागा होत्या. तर विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्यांदा एकदा नागपूर महानगरपालिकेचे भरतीचे संकेत या ठिकाणी आपल्याला मिळालेले आहेत आणि त्याचं विश्लेषण आणि ती जाहिरात कधी येऊ शकते त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ तुम्ही पहा, तुम्हाला आवडल्यानंतर तुम्ही तुमच्या जवळच्या विद्यार्थी मित्राला सुद्धा पाठवायला विसरायचं नाही. तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला विद्यार्थी मित्रांनो, आपण या गोष्टीकडे तुमचं लक्ष वेधून घेतोय का, तर येणाऱ्या काळामध्ये जाहिराती येत आहेत. तत्पूर्वी त्याचं विश्लेषण करतोच, पण इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती नवी मुंबई महानगरपालिकेची जाहिरात आलेली आहे आणि थेट सरळ सेवेनं ही पद भरायचं आहे सहाय्यक आयुक्त पदाचं. आणि एक एक्झाम ती तुम्हाला एका चांगल्या पोस्टवरती घेऊन जाऊ शकते. त्याकरता इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती एक लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आपण या ठिकाणी लॉन्च केलेली आहे. या बॅच मध्ये सर्व सिलेबस तुम्हाला या ठिकाणी शिकवला जाणार आहे. जो काही तांत्रिक आहे आणि जो काही रेग्युलर आहे, म्हणजे मराठी इंग्रजी अंकगणित बुद्धिमत्ता हा जो आहे आणि जो तांत्रिक आहे हा दोन्ही सिलेबस या बॅच मध्ये आहे. बघा, 4,999 रुपयाला बॅच आहे. आणि जर तुम्हाला फक्त ते कलमत जर करायचे असेल तर 2,499 रुपयाला सुद्धा आपल्याकडे एक दुसरी बॅच आहे. बघा, तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला जर याची डिटेल माहिती हवी असेल, बघा 2,499 रुपयाला ही बॅच या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. फक्त कलमे जर शिकायचे असतील तर. आणि पूर्ण जर तुम्हाला पाहिजे असेल, ऍक्ट पाहिजेत आणि नियमावली योजना पाहिजेत तर बघा फाउंडेशन बॅच आहे. ही बॅच घ्या 4,999 रुपयाला. आता याबद्दल तुम्हाला संपूर्ण अधिक माहिती जर हवी असेल तर बघा 9226016161 या नंबरवरती तुम्ही कॉल करून संपूर्ण माहिती घेऊ शकता. चला आता आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे जाऊया. नागपूर महानगरपालिकेसंदर्भात मी जी तुम्हाला अपडेट देतोय ते अपडेट तुम्ही काळजीपूर्वक ऐका, पहा आणि लक्षात ठेवा. कारण आपल्याकडे ही तुम्हाला जी अपडेट देतोय, जर तुम्ही त्या दिशेनं त्या हेतून जर आता अभ्यासाला लागला तर तुमचं यश तुम्हाला जवळ करू शकता, तुम्ही यशस्वी होऊ शकता. कारण बघा, ज्यावेळेस जाहिरात येईल त्यावेळेस तुम्ही अभ्यास करणार, तर जे पहिल्यापासून अभ्यास करतायत म्हणजे आतापासून जे चालू करतील ते नक्कीच तुमच्या एक पाऊल पुढे असतील, यशाला ते नक्कीच गवसणी घालतील. पण ज्यावेळेस जाहिरात येणार तुम्ही अभ्यास करणार त्यावेळेस तुम्हाला कॉम्पिटिशन मध्ये तग धरायला जमणार नाही. त्यामुळे तुमची परिपूर्ण तयारी रणगाण्यामध्ये उतरण्याची ते आतापासूनच असायला हवी. महानगरपालिकेमध्ये 8,659 जागा रिक्त पदे आहेत आणि ते लवकरच भरणार अशी ही बातमी आली. आणि का आली, कशामुळे आली, त्याला कारण पण असं की मागील भरपूर दिवस महानगरपालिकेची भरती नव्हती. कारण त्याच्यावरती ते जे काय प्रशासकीय मंडळ जे निवडणुका नव्हत्या तर ते आयुक्त वगैरे ह्या गोष्टीच नव्हत्या तिथं. त्यामुळं ह्या भरती बऱ्यापैकी लांबणीवरती पडली होती आणि आता ह्या भरती सुरू झालेल्या आहेत. रिक्त पदांचा कोटा आहे, राज्य शासनाने ठरवलं की हा भरून काढायचा आहे. कारण जो काही ताण पडतो कर्मचाऱ्यावरती त्यामुळं विकास कामांना सुद्धा विलंब होत आहे. बघा, नागरिकांना त्याचा त्रास देखील होतोय. आता हे नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त आहेत विपिन इटनकर यांनी थेट भरतीचा निर्देश या ठिकाणी दिलेला आहे आणि भरती प्रक्रियेला गती यावी त्या संदर्भात सुद्धा पावले उचलण्याचे निर्देश या ठिकाणी आयुक्त साहेबांनी या ठिकाणी दिलेला पाहायला मिळतात. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, त्यांची एक बैठक झाली. त्या बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांचा तुटवडा दूर कसा होईल त्यावरती आयोजित केलेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. भरती प्रक्रियेला वेग देखील त्यांनी दिलेला आहे आणि सामान्य प्रशासन विधी विभागाच्या संयुक्त आढावा बैठकीमध्ये हा निर्णय या ठिकाणी झाला. त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की केवळ रिक्त पदे भरण्यावर न थांबता शासन स्तरावरती आवश्यक त्या अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्ती मिळवण्यासाठी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाठपुरावा करणं आवश्यक आहे. आणि त्या संदर्भात त्या विभागाशी समन्वय साधून या ठिकाणी ती कारवाई करावी. मग त्यामध्ये बघा, गट अ, गट ब आणि गट ड या श्रेणीतील पदांसाठी त्या ठिकाणी थेट भरती प्रक्रिया राबवण्याचे निर्देश आयुक्त साहेबांनी या ठिकाणी दिलेले आपल्याला या न्यूज मधून समजते. त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, जास्तीत जास्त 1 ते 1.5 महिन्यामध्ये नागपूर महानगरपालिकेची जाहिरातीची प्रोसेस या ठिकाणी चालू होईल आणि तिथून पुढे 15 दिवसामध्ये आपल्याला जाहिरात आलेली पाहायला मिळेल. असं जर या दिलेल्या निर्देशानुसार जर कारवाई होत राहिली तर आपल्याला येणाऱ्या 1.5-2 महिन्यामध्ये नागपूर महानगरपालिकेची जाहिरात आपल्याला आलेली पाहायला मिळेल, यात काही शंका नाही. बघा, विविध बैठकीत विधी विभागाच्या कामकाजाबाबत सुद्धा आढावा घेण्यात आला. ते काय आपल्याला महत्वाचं नाही, पण प्रशासनावर अतिरिक्त कामाचा ताण जो काय पडतो त्या संदर्भात मनपातील एकूण मंजूर पदसंख्या आणि कार्यरत कर्मचाऱ्यांमध्ये ही तफावत खूप मोठी आढळून येते. कारण जी लोकसंख्या असते, जे काय वर्गीकरण असतं
अ ब क ड त्या वर्गीकरणामध्ये महानगरपालिका येत असते, त्यानुसार लोकसंख्येनुसार ते वर्गीकरणामध्ये त्याचं रूपांतर होतं आणि त्या साच्यामध्ये आणि त्या क्रायटेरियामध्ये ती भरती प्रक्रिया म्हणजे तेवढा कर्मचारी सुद्धा उपलब्ध असणं खूप गरजेचं असतं. नाही तर मग बाह्य स्वरूपाने कर्मचारी भरतात, परंतु पूर्ण वेळ काम करण्यासाठी हा शासनाचा त्या ठिकाणी पूर्ण वेळ शासनाचा प्रशासकीय कामकाजामध्ये हा मजूर संख्या त्या ठिकाणी असावी आणि ही दरी भरून यावी, कामकाजाचा ताण जास्त पडू नये, त्याबाबत प्रशासनावर अतिरिक्त कामाचा ताण पडत असल्याने या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय महत्वाचा मानला जात आहे आणि यामुळे नागपूरकरांना मिळणाऱ्या नागरी सेवांमध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या निर्णयाने सुद्धा नागपूरकरांच्या त्या जनतेला सुद्धा आधार भेटलेला असेल, त्यामध्ये काही शंका नाही. बघा, लवकरात लवकर ही जाहिरात येणं अपेक्षित आहे. जर हे जे काही आदेश दिले त्या आदेशावरून आपल्याला वाटते आणि हे आदेश जर फास्ट प्रोसेस मध्ये जर झाली लवकरात लवकर तर जाहिरात तुम्हाला लवकरात 1.5 महिन्यात सुद्धा जाहिरात आपल्याला पाहायला मिळू शकते, कारण कोणताही अडचण या ठिकाणी भरती काढण्यामध्ये आताच्याच घडीला दिसत नाही. त्यामुळे तुमची तयारी त्या पटीमध्ये असणं खूप गरजेचं आहे, कारण मोठमोठ्या पोस्ट आहेत, गडगंज पगार आहे आणि गडगंजच्या पगाराची नोकरी कुणाला नको आहे. शहरामध्ये तुम्हाला काम करायचंय, शहरामध्ये राहायचंय, त्यामुळं तुम्हाला अशी भरपूर जणांची इच्छा असते की मला शहरामध्ये चांगली सिटीमध्ये जॉब मिळावा. नागपूर ही मेट्रो सिटी आहे आणि त्यामध्ये तुम्हाला जॉब मिळणं, तुमचा पगार देखील त्या पटीत असणार आहे. तुम्ही नक्कीच तयारीला लागा. तुमचं यश जवळ करण्यासाठी रणांगणामध्ये तुमचं शस्त्र अस्त्र घेऊन उतरा, कारण तुम्हाला यशाला जवळ घातल्याशिवाय तुम्हाला शांत बसायचं नाही. भेटूया पुढील अपडेटमध्ये. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.